नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किरण वाघमोडे. प्रथमतः आपलं सर्वांचं हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज दिनांक 9 जानेवारी 2019 संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत. तर आजचा हवामान अंदाज आपण सुरू करूया. तर आजच्या या हवामान अंदाजामध्ये आपण पाहणार आहोत की राज्याच्या नक्की कोणत्या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट किंवा थंडीची लाट सदृश स्थिती दिसेल. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर समोर दिसणाऱ्या या सॅटेलाइट इमेजमध्ये तुम्ही सर्वात प्रथम आपण ढगांचा आढावा घेतो. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय अरबी समुद्राच्या तिथे हलकसं ढग आहेत. इकडं अरबी समुद्राच्या हिंदी महासागराच्या काही भागामध्ये आणि बंगाल उपसागर जे अंदमान निकोबार बेट आहे आणि तिथून बंगाल उपसागरामध्ये सुद्धा हलकसं ढग आहेत. आणि जे जम्मू काश्मीरचा जे खूप म्हणजे जो पर्वतीय भाग आहे खूप वरचा तिथं सुद्धा हलकसं ढग आहेत उपलब्ध. पण आपल्या महाराष्ट्रावर तुम्ही पाहायला गेला तर सध्या ढगांची उपलब्धता नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासात किंवा 48 तासात सुद्धा पावसाची कसली शक्यता नाही. एकदम कोरडं असं वातावरण अनुभवायला भेटेल. दुसऱ्या एका सॅटेलाइट इमेजमध्ये पाहायला गेला तर हा आपला महाराष्ट्र आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता जिल्हानिहाय कुठल्या जिल्ह्यावरती कुठलं ढगाळ हवामान आहे का. पण तसं याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्या जिल्ह्यावरती ढगाळ हवामान नाही. एकदम असं कोरडं असं वातावरण आहे. जसं की तुम्ही ऐकलं असेल की आता आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे 9-10 तारखेला असं एकदम थंडीची लाट येईल असं तुम्ही ऐकलंच असेल. तर त्यामागचं कारण म्हणजे जे उत्तरेकडील जो आपला जो हिमालय किंवा जम्मू काश्मीर असतो तिथं खूप बर्फ पडतो आणि तिथं एकदम थंड असं वातावरण तयार होतं. हे पाहू शकता निळं वगैरे की जे दिसतंय ते एकदम थंड असे वातावरण असतं. आणि तिथून आपला महाराष्ट्र म्हणजे इथं आपला महाराष्ट्र आहे तर तिथून एकदम असं थंड असे वारं सध्या आपल्या महाराष्ट्राकडे येत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातला ते उत्तरेकडील भाग किंवा विदर्भ आहे तिथं थोडीशी जास्त थंडी वाढलेली म्हणजे वाढली असं जाणवू लागलेलं आहे. आणि जो त्या दृष्टीने जर आपण दक्षिण भागाचा विचार केला ना तर थोडीशी तिथं थंडी कमी आहे. कारण तिथं थोडंसं उत्तरेकडून वार येतात, पूर्वेकडून थोडंसं वार आहे. त्यामुळे जो दक्षिण मध्य महाराष्ट्र आहे तर तिथं हलकशी थंडी कमी आहे उत्तर मध्य महाराष्ट्रापेक्षा. तर आपण जिल्ह्याने पाहणारच आहोत की कुठल्या जिल्ह्यात थंडी जास्त लाटेल किंवा कुठं कमी राहील थंडी. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर समोर दिसणाऱ्या या सॅटेलाइट इमेजमध्ये पाण्याची वाफ म्हणजे हवेतील पाण्याचे प्रमाण ते तुम्ही पाहू शकताय की कुठं आहे. तर बंगालच्या उपसागरामध्ये भरपूर प्रमाणात असे बाष्प उपलब्ध आहे. आणि अरबी समुद्रात पण काही ह्या दक्षिणेकडील भागात खूप जास्त बाष्प आहे. आणि जो महाराष्ट्राचा काय भाग आहे तिथं बाष्प आहे पण जास्त प्रमाणात नाही, पण हलक्या प्रमाणात तरी आहे. आणि उत्तरेकडील राज्यांकडचा बाष्प आहे. तर ह्या बाष्पाचा काय परिणाम होणार आपल्या महाराष्ट्राच्या राज्यावर. हे बाष्प आपल्या इथं उपलब्ध आहेत आणि थोडंसं थंडी वाढलेली आहे आणि त्यात हवेचा वेग थोडासा कमी झालेला आहे. त्यामुळं जी हवेची गुणवत्ता ढासळणार म्हणजे एकदम हवा अशी धुरकट होईल. हवेत धुलीकण वाढतील आणि ज्यामुळे शहरात किंवा शहराच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांना याचा त्रास होईल. कारण ह्याच्यामुळं सर्दी, खोकला, ताप म्हणजे यासारखे आजार होऊ शकतात, साथीचे आजार. हवेत ही बाष्प असल्यामुळं आणि हवेचा वेग कमी झाल्यामुळं त्यामुळं हवेची गुणवत्ता ढासळेल आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनी खास काळजी घेतली पाहिजे. तर जिल्हानिहाय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार कुठल्या जिल्ह्यात जास्त थंडी आहे किंवा कुठं जास्त थंडीची लाट आहे ते जर पाहायला गेलो आपण तर सर्वात प्रथम हे जे जिल्हे आहेत म्हणजे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातले तिथं एकदम असे तीव्र अशी थंडीची लाट आहे. त्यात नाशिक किंवा निफाड या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप जास्त अशी थंडी जाणवेल. नाशिक, निफाड, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर,
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि परभणीचा पण परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड ह्या भागांमध्ये सुद्धा थंडी जास्त राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त थंडी हा जो आपला घाटमाथा म्हणजे सह्याद्रीचा जो घाटमाथा आहे, तर या ठिकाणी येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये त्यात खास करून पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांमध्ये जास्त थंडी राहील. सांगलीचा काही भाग, मग कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी एवढी थंडी राहणार नाही. म्हणजे हा जो भाग आहे एवढा सोलापूरचा काही भाग, सांगली, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, तर या भागामध्ये थोडीशी थंडी कमी जाणवेल. आणि तसंच जर कोकणाचा विचार करायला गेला तर कोकणामध्ये सुद्धा ठाणे, पालघर आणि मुंबईचा आजूबाजूचा एरिया आहे म्हणजे जो भाग आहे, तर इथं थोडीशी थंडी जाणवेल. आणि जे बाकीचे जे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इकडे थोडीशी थंडी कमी आहे. आणि जाता जाता म्हणजे आता संध्याकाळचे 6 वाजलेले तर यावेळेस नक्की कुठं किती तापमान आहे तर ते पाहूया. तर मुंबई आणि आजूबाजूचा जो भाग आहे मुंबई, ठाणे किंवा पालघर तिथं 24 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथं 26 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर, सातारा, पुणे इथं पण 26 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे. सांगलीमध्ये 28, सोलापूर 29 डिग्री सेल्सिअस, लातूर 24 डिग्री सेल्सिअस, अहमदनगरमध्ये 26 डिग्री सेल्सिअस, नांदेडमध्ये 25 डिग्री सेल्सिअस. पण ते झाले कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्हे जिथं की तापमान थोडंसं जास्त राहिले. आणि उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भातील जे जिल्हे आहेत त्यांच्याशी तुलना केली तर पाहायला गेलो आपण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचं तापमान, तर नाशिक 23 डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद 23 डिग्री सेल्सिअस, जळगाव 26 डिग्री सेल्सिअस, अमरावती 22 डिग्री सेल्सिअस, वाशिम 23 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 24 डिग्री सेल्सिअस, नागपूर 23, गोंदिया 21 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे जे जिल्हे आहेत किंवा त्याच्या आजूबाजूचे जे जिल्हे असतील तर तिथंसुद्धा एवढंच तापमान जाणवलं. आणि रात्री म्हणजे पहाटे अशी खूप जास्त थंडी या भागांमध्ये सुद्धा दिसून येईल. त्यामुळं जे शेतकऱ्यांनी जसं की सांगितलं जातं की जर थंड हवामान असेल आणि जर द्राक्ष किंवा दुसरे एखादा बाग असतील तर सकाळी पहाटे शेतात शेकोट्या पेटवून धूर करावा. म्हणजेच की आपला जो ही असतो म्हणजे द्राक्ष किंवा हे असतात जे डाळिंब वगैरे याच्या बागा असतात त्यांना जास्तीत जास्त नुकसान पोचत नाही. त्या थंडीपासून थोडासा त्यांचा बचाव होऊ शकतो असं केलं तर या आजच्या या हवामानामध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. आणि जर चॅनल नवीन असाल आणि हवामानाबद्दलची माहिती जर हवी असेल दररोज तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चिन्ह दाबा. म्हणजेच मी जो नवीन व्हिडिओ प्रसारित करेल त्याची लवकरात लवकर माहिती तुमच्या मोबाईलवरती पोचेल. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एक हवामान अंदाज घेऊन. तोपर्यंत नमस्कार.